नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील खावली गावचे ग्रामदैवत जागृत असणारे देवस्थान आई खवलाई देवी आणि नवलाई देवी आणि वरदायिनी देवीची वार्षिक यात्रा 8 आणि 9 डिसेंबर रोजी भरणार आहे. तरी राज्यातील भाविकांनी या दोन्ही दिवशी उपस्थित राहून आई चरणी नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खावली तालुका वाई जिल्हा सातारा येथील नवलाई देवी आणि वरदायिनी देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे. येथील यात्रा कालावधीत राज्यातील हजारो भाविक या जागृत देवीचे दर्शन घेण्यासाठी कुटुंबाच्या समवेत आपली हजेरी लावून कोणी नवस करतो, कोणी नवस फेडतो, कोणी देवीच्या सवाष्णी घालतो, तर कोणी आपल्या आयुष्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणींचा पाढा आईच्या चरणी वाचून सुखी संसाराचे साकडे घालतो. येथील देवस्थान हे अतिशय जागृत समजले जाते आणि याचा अनुभव असंख्य भाविकांनी घेतला आहे, असा या देवीचा महिमा आहे. जे जे भाविक आईच्या दरबारात स्वच्छ इच्छा ठेवून येतात, अशा भाविकांच्या प्रापंचिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आई नवलाई देवी आणि राम वरदायिनी देवी भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतात, असाही अनेकांना अनुभव आलेला आहे. त्यामुळे या खावली गावच्या देवस्थानचा महिमा आणि कीर्ती संपूर्ण राज्यात पसरली आहे. येथील यात्रा कमिटी, गाव कारभारी आणि ग्रामस्थ, ग्रामपंचायत असे सर्वजण आपापसातील मतभेद विसरून संपूर्ण गावच एकत्र येऊन गावची यात्रा मोठ्या दिमाखात साजरी करतात. हे खावली गावच्या ग्रामस्थांचे वैशिष्ट्य आहे. इथे येणाऱ्या कुठल्याही भाविकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता मात्र कमिटी घेत असते. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.